तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सीपीयू काय असते आणि जीपीयू काय असते आणि हे दोन्ही काय आहेत आणि ते कुठे काम करतात आणि कशा प्रकारे काम करतात, सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल जाणून घेणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया सीपीयू पासून। तर सीपीयू म्हणजे होते सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ठीक आहे। सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा याचा लॉन्ग फॉर्म आहे। आता सीपीयूचं काम काय असते? सीपीयू जो आहे तो प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये असतो। जीपीयू प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये नाही राहिला तरी पण कॉम्प्युटर चालतो, असं नाही मित्रांनो की दोन्ही जे आहेत ते मॅन्डेटरी आहे। दोन्ही मॅन्डेटरी नाही आहेत। जीपीयू नाही राहिला जीपीयू तरी पण कॉम्प्युटर चालतो, परंतु सीपीयू असते म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। सीपीयू हा कॉम्प्युटरचा एक जो हार्डवेअर पार्ट आहे तो असणे खूप गरजेचं आहे। आता दोघांमधलं जर आपण अंतर जाणून घ्यायला गेलं तर सीपीयूचा लॉन्ग फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि जीपीयूचा लॉन्ग फॉर्म आहे ग्राफिकल, ठीक आहे, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट। आता सीपीयू काय काम करते? सीपीयू जो आहे तो जनरल पर्पजचं काम करते, म्हणजे कॉम्प्युटरमध्ये जे काही आपले जनरल जसं काही सपोज आपण पकडूया की एखादी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणं झालं, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम चालवणं झालं किंवा कोणतेही ऑपरेटिंग सिस्टीम असेल, सॉफ्टवेअर चालवणं असेल, तुम्ही कॉम्प्युटरमध्ये पेंट वापरता, वर्ड, पॉवरपॉइंट, एक्सेल, हजारो प्रकारचे जे सॉफ्टवेअर वापरतात ते सर्व चालवण्यासाठी आपल्याकडे कोणता सॉफ्टवेअर कोणता पार्ट असतोय? तो असतो सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, एक जनरल पर्पजचं काम करतोय। आता जीपीयू चा विचार करायला गेला, जीपीयू काय काम करते? तर याच्या नावामध्येच आहे ग्राफिकल प्रोसेसर युनिट, ठीक आहे। म्हणजे हा ग्राफिकल जेवढे काही काम असतात, ग्राफिक्स ते सगळे प्रोसेस करण्याचं काम करतोय। आता ग्राफिकल म्हणजे कोणते काम? जस्ट सपोज आता तुमच्याकडे आहे फोटोशॉप, ठीक आहे, फोटोशॉप आहे। फोटोशॉपला वर्क करताना आपल्याला ग्राफिक्सची खूप गरज पडते। असं नाही की विदाउट ग्राफिक्स ते फोटोशॉप काम करत नाही। फोटोशॉप हा जो सॉफ्टवेअर आहे तो विदाउट ग्राफिक्स ते सुद्धा काम करतोय, परंतु तुम्हाला जर जास्त एनहान्समेंट पाहिजे, जास्त क्लिअरिटी पाहिजे, तर तुम्हाला जीपीयू म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसर युनिट तुमच्या कॉम्प्युटरमध्ये असणे आवश्यक आहे। जे मोठे मोठे सॉफ्टवेअर असतात जसं Adobe Premiere Pro आहे किंवा गेमिंग तुम्ही करत असाल तर गेमिंगसाठी वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये जे हेवी वर्क आहे, कॉम्प्युटरमध्ये जेवढे पण हेवी वर्क आहे किंवा ग्राफिक्स, ज्याच्यामध्ये ग्राफिक्स जसं आपण म्हणतो एखादी फोटो आहे जास्त एनहान्स करून तुम्हाला पाहिजे आहे, एडिटिंग करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे असतो ग्राफिकल प्रोसेसर युनिट म्हणजे काय आपला जीपीयू, ठीक आहे। हेवी कामांसाठी, हेवी जेवढे पण काम असतात, ठीक आहे, हेवी जेवढे पण काम असतात ते हेवी कामांसाठी काय असतं आपल्याकडे? जीपीयू, ग्राफिक्स प्रोसेसर युनिट। आणि जनरल पर्पज साठी काय असतो? सीपीयू, ग्राफिकल प्रोसेसर युनिट। एकदाच नाही राहिला तरी चालेल, परंतु सीपीयू असणे आवश्यक आहे। आता दोघांचं जर आपण वर्किंग जर पाहायला गेलं, वर्क कशा प्रकारे करतात, तर सीपीयू जो आहे तो काम कशा प्रकारे काम करतोय? सिरियल, ठीक आहे, सिरियली वर्क करतोय। सिरियल जो आहे, ठीक आहे, सिरियल प्रकारे काय करतोय? एखादी प्रोसेस करतोय। जर सपोज तुम्ही एखादी 4 डाटा दिला, ठीक आहे, 4 डेटा तुम्ही जर या सीपीयू ला दिला तर सीपीयू काय करतोय? पहिले एका डेटावर काम करणार, नंतर दुसऱ्या, नंतर तिसऱ्या, नंतर चौथ्या, ठीक आहे, सिरियली करतोय, एका नंतर एक वर्क करतोय, कारण सीपीयू, ठीक आहे। बट जर तुम्ही ग्राफिकल प्रोसेसर युनिट कडे जर एखादी 4 डेटा दिला तुम्ही कोणते पण, तर तो काय करणार? एका वेळेस करणार। तो कसं काम करतोय? पॅरलल, ठीक आहे, तो काम कसं करतोय? पॅरलली काम करतो, म्हणजे एका वेळेस पूर्ण डेटा तुमचा प्रोसेस करून टाकणार कोण? ग्राफिक प्रोसेसर युनिट। तर अशा प्रकारे मित्रांनो दोघांमध्ये अंतर आहे। सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, जीपीयू म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसर युनिट। जीपीयू जो आहे तो जास्त एनहान्समेंट साठी, जास्त हेवी वर्क साठी यूज केला जातोय आणि सीपीयू जनरल पर्पज साठी यूज केला जातोय। सीपीयू जो आहे तो मॅन्डेटरी आहे, असणे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय तुमचा कॉम्प्युटर चालणार नाही। जीपीयू नाही राहिला तरी पण चालेल, बट हेवी वर्क साठी तुम्हाला जीपीयू ची आवश्यकता पडणार आहे। त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे काय? सीपीयू जो आहे तो सिरियली डाटा प्रोसेस करतोय आणि जो जीपीयू आहे तो पॅरलली डेटा प्रोसेस करतोय। तर अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कॉम्प्युटरचे YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।